दाढीमुळे झालेला आहे. सॉरी गाईज, असं ते दाढ पिकलेली आहे. हो, गुड मॉर्निंग साईमाई. सकाळ आजचा आमचा 6वा दिवस. सो आता आम्ही उठलेलो आहे आणि जिग्नेश मुळे उशीर झालेला आहे. जिग्नेश का उशीर मला चहा पण हातात घेऊन निघाला. आता आम्ही निघालेलो आहे जायला. तर बघू आम्ही किती वाजता पोहोचतो, कारण या थंडी नाही म्हणून आम्ही टाइमपास केलाय. चला मग भेटूया. हाय गाईज, कसे आहात तुम्ही? बरे आहात ना? आणि मला माहिती तुम्ही बरे असतीलच. सो आता आम्ही वावीच्या रोडला लागलेलो आहे आणि रोड एकदम मस्त बनवला आहे. एकदम ज्याने बनवला आहे त्याने भारी बनवला आहे. पहिले हलका रोड नाही, पहिले तर एकदम खडबड रोड होता आणि चालायला फुल म्हणजे फुल त्रास व्हायचा. त्यावर्षी आमचं जतीनला एक नंबर वाटत असेल चालायला. तरी कसं वाटतं चालायला? चांगलं वाटतं, तरी पाय दुखतोय. मग त्याशी तो गेलता नवीन सोपानची साथ आहे ना म्हणून चालतोय. सोपानची साथ कोणा आहे म्हणजे टेन्शन नाही. आता मला नाश्ता सोपान करणार आहे. मला तर एकदम सोपानच्या नाश्त्याची मला आतुरता आहे. आता आम्ही इथे पावभाजी खाणार आहे. पुढं मसाला वडा खाणार. मसाला वडा सोपान आहे म्हणून मी चालतोय, नंतर आता मी गाडीत बसलो असतो. कारण की सोपांना खूप चालते तुम्हाला तर चालायला कसं वाटतं? आम्हाला तर चांगलं वाटतं. कशी तुमची हाय गाईज, कशी आहात तुम्ही? बरे आहात ना? आता 2 किलोमीटर राहिले. आम्ही टाइमपास करत निघलेलो आहे. माझ्यामुळे टाइमपास झाला, कारण की मी व्हिडिओ लोकांचा काढतो, लोकांना एडिट करून देत होतो म्हणून टाइमपास झालाय. पण आता आम्हाला आजचे 5वा दिवस आहे आमचा. सो आम्हाला 6वा दिवस आहे आणि हे 6 दिवस कसे हाय गाईज, कसे आहेत तुम्ही? बरे आहात ना? मला माहिती तुम्ही सगळे चांगले असतील आणि तुमची आमच्या आशीर्वाद असेल. सो आता आम्ही वावी 2 किलोमीटर बाकी आहे. सो आम्ही टाइमपास करत आलोय, कारण की पोरांनी मला वैताग दिले, व्हिडिओ काढ फोटो काढ. सो आम्ही आता आज असा 6वा दिवस आहे. आमची गँग लास्टला आहे आणि अर्धी पुढे. सो सोपानमुळे टाइमपास झाला आहे, कारण सोपानला व्हिडिओ काढत होती आणि टाइमपास केले, नाश्ता पण आला नाही अजून. आणि आता 6वा दिवस आहे आणि हे 6 दिवस कसे गेले ते आम्हाला समजले नाही. पण आता आम्हाला थोड्या मनाला असं वेगळं वाटतंय, कारण की आम्ही उद्याचा दिवस लास्ट असेल आणि नंतर प्रत्येक पोरं आपल्या कामात असतील आणि परत भेटतील का नाही भेटतील आम्हाला माहिती नाही. कारण की आज जास्ती आम्ही एकत्र, आमचा ग्रुप हा शिर्डीलाच येतो आणि म्हणजे असं आम्ही फिरायला असतो, पण काही पोरं नसतात. सो आता आम्हाला असं वाटतं अजून आम्हाला 8 दिवस भेटले असते बरं होतील, कारण की हे 6 दिवस कसे गेले आम्हाला समजत नाही आणि आम्हाला कसं एवढा आनंद होतो. निघालो तुम्ही येता का माझ्या साईला भेटायला, तुम्ही येता का? मनाला तो पालखी घेऊन केली त्यानं आज्ञा मला, मी निघालो तुम्ही येता का? मला उमंग पाटील भेटलेला आहे. सो आज आम्ही मागं राहिलो उमंगसाठी, उमंगला ब्लॉक मध्ये घेण्यासाठी. बघू शकतात उमंगला कोणतरी चापट मारलेली आहे असं वाटतं. ते दाढीमुळे झालेला आहे. सॉरी गाईज, असं ते दाढ पिकलेली आहे. बघा शकतात सुरेश जागड आम्हाला उसा सर्व भेटलेला आहे. बघतात नाथ बोलतात नाथ. मला पण एक मला उमंग पाटील भेटलेला आहे. सो आज आम्ही मागं राहिलो उमंगसाठी, उमंगला ब्लॉक मध्ये घेण्यासाठी. बघू शकतात उमंगला कोणतरी चापट मारलेली आहे असं वाटतं. ते दाढीमुळे झालेला आहे. सॉरी गाईज, असं ते दाढ पिकलेली आहे. बघा शकतात सुरेश जागड आम्हाला उसा सर्व भेटलेला आहे. बघतात हो या सगळ्यांनी उसा रस प्यायला. गाईज बघत उसा रस प्यायला या. हाय फ्रेंड, आता आम्ही सावली पोचलेलो आहे. उन्हा म्हणून सावलीमध्ये आलेलो आहे. सावलीमध्ये पण आम्ही उन्हामध्ये जाणार आहे,
पण आता आम्ही खूप स्लो चाललेलो आहे. मला खूप वैताग आला यांच्यासोबत चालायला. दरवर्षी या जागा 8:30ला येतात, आज 10 वाजून गेले. आज 10 वाजून गेले. आमचा उद्या आता थोडा ऊन सरलं तर आमची वाट लागणार आहे. हा बघा या असे बसायला लागले यांच्यासारखी लोक. कसं व्हायचं. चला फास्ट फास्ट. आज आम्ही आत्ताच्या वावीला पोहोचलोय. आज आम्हाला खूप म्हणजे खूप आज आम्हाला 25 किलोमीटर आज पार करायचं दुपार जेवण. आज आम्हाला असं बिड्डाची भाजी. चला पहिला घ्यायला चला या मग आपल्याला आम्ही लवकर आलो असतो तर मग आपण आज गेलो असतो बैलांच्या मार्केट बघायला. सो जाऊ उशीर झालाय. बैलांच्या मार्केट बैल आणि बकरी भेटतो. सो गाईज चला आता मग भेटूया पुढं. आता आमचे अजय बंधू तर खूप पुढे गेलेत. जिग्नेश बंधू पुढे. सो आता आम्ही इथं राहिलेला आहे. तुम्ही बघू शकता धारवाले काका पण. मी निघालो तुम्ही येता का बोलता बोलता आज 6वा दिवस आलेला आहे. आणि आज 6वा दिवस खूप मजा आली. पण आमचे काही असे माणसं यावेळेस आले नाही. अजय आलेला आहे. आदित्य पाटील नाला एक म्हणजे आमचा ग्रुपचा आधारस्तंभ आणि पुढं ग्रुप नेणारा आमचा तो आदित्य पाटील. आणि आमचे मस्ती करणारे माणसं म्हणजे रोजचे आमचे गिराईक शिर्डीचे ते म्हणजे बालाजी ते नाही आले काही कारणासाठी. आदित्य म्हणजे आमचा तो ग्रुपचा एक आधारस्तंभ आहे. म्हणजे सगळ्यांना पुढे माणूस आहे. आता कोण विशालदादा म्हणजे आमचे साहेब वयावरचे मोठे माणूस होते. म्हणजे एक अध्यक्ष होते आमचे सर्वात. प्रशांत म्हणजे तर एक नंबर म्हणजे एक हास्यमय त्यांचा चेहरा आणि मजाक म्हणजे असे करतात खूप. आणि आमचं इथे एक ताडाचा झाड म्हणजे केतन कापसे. तो काय आता शेड झालेला आहे. तो मोठ्या मोठ्या टूल्स करतो. गाडी काय त्यांनी 3.5 लाखात घेतले. शेड लोकांचे हिमाचल लडाख काय म्हणणार तुम्ही सांगा मला. कन्याकुमारीचा. आणि आमचे ते एक दुसरे कल्पेश कापसे म्हणजे ते आता नेपाळला गेलेत. उर्फ भेंड्या बोलतो का तिथे नेपाळला गेलेत. आणि आमचे छोटे बंधू दीपेश कारले हे तर म्हणजे त्यांच्या ग्रुपचे ते अध्यक्ष ते पण नेपाळला गेलेले आहेत. आणि माझा मित्र राज भंडारे आणि चिराग बांगारा चिरागला खूप मिस करतोय कारण की ते आमचे रोजचे. हाय कसे आहात तुम्ही. चालून दमलो आहे. फायनली अजय पाटील आणि जिग्नेश पाटीलला आम्ही गाठलेला आहे. सो आम्ही ज्या खूप मिस करत होतो. पण काही ब्लॉगमध्ये त्यांच्या उपस्थिती नव्हती म्हणून त्यांच्या आम्ही मनापासनं काहीतरी करू सोडा ना. आम्ही मस्त आहे की तुमची हलगर्जी आमची हलगर्जी म्हणजे आम्ही कालच प्लॅन केला म्हणजे आम्ही आज हळूहळू जायचं. पण सोपापाडीमुळं अजून खूप वाट लागली आहे. आणि खूप 15 किलोमीटर आम्हाला चालायचं आहे. ट्रॅक्टर बघू शकता तुम्ही कसे इथं गाड्या सुट. काय बोलत दिनेश पाटील तुम्हाला आजचा गमचा पडला आपला गमचा पडला. मला खायचं नाही वडापाव देणार रे. हो तुला वडापाव मी उपास झाले. काय वाटतं दिनेश पाटील. दिनेश पाटील तुम्हाला मी विचारतो तुम्हाला कसं वाटलं आज 6वा दिवस आहे. मला खूप छान वाटलं. छगन भुजबळ झालेलं आहे सगळ्या पोरांचं आमच्या. पण आम्हाला तर आजचा दिवस खूप एन्जॉय वाटतोय कारण की उद्या लास्ट दिवस आहे. आणि आपली अशी वारी इथंच शिर्डीमध्ये घरी गेल्यावर सगळं इकडे तिकडे भेटणार. आपल्याकडे आपण 2 दिवस. आणि मी काय म्हणतो आपल्या ग्रुपमध्ये आर्यनची जॉईनिंग झाली. मग तिच्या नियोजनासाठी काय करायचं त्याची इंटरव्ह्यू भरायची का नाही. पोरगा फिरंगी आहे. मी आता सांगतो पोरगा फिरंगी येतो. खूप मजा येते. चालतो कोणाबरोबर जेवतो कोणाबरोबर झोपतो कोणाबरोबर. पण मला ना फ्रेंड मला त्यांची एकच जोडी आवडली यश सल्फी आणि आर्यनची. म्हणजे ते चालतात पण एकत्र आणि रात्री एकत्र असतात जेवायला एकत्र असतात. पण असं फालतू समजू नका. पण त्यांची दोस्ती एकदम कट्टर झालेली आहे. मला पण आता आठवायला लागलेलं आहे. यश सल्फी लंगडे घोडे चालवायला लागलेला आहे. मला हे समजलं आता. यश सल्फी तुम्ही काय बोलता याबद्दल तुमच्या जोडीबद्दल. गाईज भेटूया पुढे आपण तुम्हाला सांगणार आहे आजची ताजा खबर. पुढे बघूया आपण. आज आमचा आदित्य बांधव येणार आहे रात्री. आम्हाला काय आणतो बघूया. तुम्हाला बघूचे समोसे काय आणतो बघूया. बघूचे समोसे आमचे आज काय पेशंट आमचा ग्रुप आहे आणि तो आमच्या ग्रुपचा आधारस्तंभ आहे. आणि त्या पोरांना एकत्र घेऊन जाणार
माणूस आहे, मॅन फ्रॉम वाडेगार आदित्य पाटील. फिरकीचा जादूगर उलटा. आणि तो म्हणजे असा माणूस आहे, 101 गाड्या फिरणारा माणूस आहे. आणि त्याच्या मैत्रिणी आम्ही निघणार आहे. सोपामुळे थांबलेला आहे. सोपा आहे. आज माझा स्पॉन्सर आहे तो. आज खर्च सगळं तो उचलणार माझ्या हॉटेलमध्ये बसणार आहे. हे आमचा उमेश दादा, न्यू ब्लॉगर आहे. हाय गाईज, मी नवीन ब्लॉग चालू केलाय जिग्नेश पाटील याच्या नावाने. आणि मला डायरेक्ट फोर्स केला. याच्या फोर्सला मी एवढा उत्सुक म्हणजे एकदम अट्रॅक्टिव्ह झालो का मला ब्लॉग चालू करायचा. हा युनिक ब्लॉगर आहे. युनिक चुकी झाली ती चुकी मला सतरा बरोबर सुधारतो माझी चुकी. मला चांगलं वाटतं. धन्यवाद. चला चला. हाय फ्रेंड, फायनली पोचलेलो आहे. तुम्ही काळजी करू नका, आम्ही पोचलेलो आहे. आणि गण्यादा जिग्नेश मी पोचलेला आहे वस्तीवर वावीच्या. घाबरू नकोस. तो जरा रडत होता, त्याला मी आणलेला आहे. आज आज वस्ती म्हणजे आज आम्हाला काय बोलताय 12 वर्ष वनवायचं जसं आम्हाला वाटलेली वस्ती. थोड्याच पाणी थोडं पाणी आलं तर डोळ्यात आमच्या. 1:15 झाला. तर आम्ही 1:15 आम्ही कधी एवढ्या वेळेत आम्ही पोहोचत नाही. आम्ही 12 साडेबारा आमची असते. धन्यवाद अजय पाटील यांचे जर मोबाईलला सपोर्ट दिल्याबद्दल. तर जिग्नेश रडा होता. गण्यादा टेन्शन न घेऊ, काय सोबतच आहे, घाबरू नको. आणि काय म्हणा जिग्नेश तुला बोरा घाली ना एवढी काय बोलन. अर्धा किलो बोरा घाली आहे मी गण्यादा. अर्धा किलो बोरा काय बोलणार होता सर. काय सर थोडा पण धुवा आलाय गाई जाई बघ बघ आम्ही थोडा धुवा आलाय. बंद आहे बंद आहे तो टाइमपास झाला तो. तेव्हा कपिल आला आहे ना आम्हाला शारबगला माहिती आहे पियाला. पण ते आम्ही पैसे पडले आमच्या हातात ते. प्रगती पुस्तक होता ना आम्हाला अजय. काय काय कुठला पुस्तक प्रगती मला शाळेत 1 तास झालं जेवतोय. फायनली आम्ही आता जरा बसलेलो आहे. ब्लॉकाला का आला बसाला यार यार असं थोडं असतं. त्याने ब्लॉक चालू केला का लगेच बसायला येते. तुझ्या बसलं तू बोलला इथं बसलं म्हणून बसलं. पाय मला सांगलं तर आज जिग्नेश पाटील आज त्याला वाटत नाही चालत काहीतरी. आज मन नाही वाटतं आज चालायचं. चाय प्यायचं चला मग चहा प्यायला. हाय फ्रेंड, संध्याकाळी 7 वाजले. अजून आम्ही चालत आहे. सगळी पोरं मागं पुढं आहेत, जवळपासच आहे. आणि आम्ही एकत्रच चाललो आहे. म्हणजे सगळ्यांनी एकत्र म्हणजे आम्ही एकामेका टाकत जात नाही. सो हळूहळू पण तर 5 थोडंसं पुढं आहे. म्हणजे असं आम्ही बघू शकतो दिसतील तुम्हाला. सो आज या रस्त्याला या वस्तीला असा वेळ होतो कारण की रात्र लवकर होते इथं म्हणून, अंधार लवकर होतं म्हणून. आणि आत्ताच 6 वाजल्यामुळे सुद्धा थंडी सुरू झाली. हवा काही यश माझ्या बाजूलाच आहे बोलू ना. असं आम्ही थोडं मागं पुढं असतो. असं दमलेलं. आणि ही वस्ती आम्हाला मजा करता आम्ही पार केली. पण ती आम्हाला दुपारपासून आम्हाला खूप ती हेवी जाणवते. अजून 1-1.5 की 2 जास्तीत 2 किलोमीटर वस्ती आहे. आणि काय ठिकाणी अशी वस्ती होती म्हणजे ही एकदम पूर्ण चेंजिंग झालेली आहे. पहिले सिंगर रोड होता. सिंगर रोड आम्ही चालतो. आता बघा ब्रिज बघू शकतो मी. इथं ब्रिज आहेत पूर्ण वस्तीमध्ये बदल रस्त्यामध्ये. समृद्धी आल्यापासून बघत होतो तुम्ही सगळं एकदम काय पडलं आहे रस्त्याचा. चला मग तुम्ही भेटू आपण किती वाजता पोचतो तुम्हाला आम्ही सांगूच. चला मग फायनल गाईज आम्ही उद्या शिर्डीत जाणार. दर्शन घेणार आपण ते काही क्षण बाकी शिर्डीत पोचणार. ठीक गाईज थोड्या मिनटं आम्ही वस्ती पोचणार. 1.5 किलोमीटर बाकी आहे. फायनली बघा साहिल पण माझ्यासोबत आलेला आहे. मागं आजी आहे. लवकर आम्ही उद्या आतुरता उद्या बाबांचा चेहरा पाहण्याची आणि शिर्डी दाखवण्याची, मनाला शांती भेटण्याची.
मनाला अजून सुख दुःख बाबांना सांगायची. उद्या आतुरता बघतो आम्ही उद्याची. आज बघा आज रात्री भजनाला खूप मजा येणार आहे, कारण की आज आमच्या गावाचे सगळे साई बंधू येणार. बोला कृष्णा. आमच्या गावातला कृष्णा गोकुलवाला एक नंबर माणूस आहे काही. तुम्हाला असं वाटतं पण माणूस मनाने शांत आणि भोळा माणूस आहे. दिसण्यावर जाऊ नका त्याला तुम्ही. हा माझा मित्र आलेला आहे जिग्नेश पाटील. हा एकदम लहानपणी मित्र आहे. मी मोठा आहे पण लहानपणी मी ओळखतोय आणि तो पण खूप चांगला आहे. याच्यामुळे अजून मजा आली आम्हाला साई वारीची आहे यावर्षी. पण थोडं आमचं आदित्य असतं अजून खूप मजा आली असती. पण करतो आदित्यला करतोय तो येणार आहे. बघू आता आम्हाला खाऊ बी आणणार आहे काय बघू खाऊ आणतोय. पण उद्या आम्हाला आतुरता आहे शिर्डीची. आम्हाला फक्त आतुरता आज भजनाची. आज भजनाची आज तुम्हाला जल्दी दाखवू. आज भजनात काय असतं आजच्या दिवशी बघू. मग आज काय किती मजा येते. चला मग भेटूया. हाय गाईज, आता आम्हाला श्रीकांत पाटील भेटलेला आहे. श्रीकांत पाटील काय दोन शब्द बोल. ओम साईराम. असं नाच नाच एकदा नाच एकदा. या नाश्ता करा गाईज. बघता तिखट लागलेलं आहे. तिखट बनवलंय माणूस. चायनीज खूप तिखट बनवलंय. एकदम तोंडाची चव घालवली. दाढी बुडी करतात. फुल पैसे वसूल झाले. तोंडाची एकदम झणझणी झालेले. फुल वाटतात तोंडाची फुल गाई. कोणतं करता काय काय पाय. मला उमंग पाटील भेटेल आहे. फिरकीचा मायका म्हणला आता उमंग पाटीलची ओळख आहे. असा उमंग पाटील मला भेटलेला आहे. आणि शिर्डीचा लास्टचा डबा म्हणजे उमंग पाटील. लंगड्या घोड्याने जाणारा उमंग पाटील आहे. पस्तीपर्यंत पोहोचणारा. त्याच्याकडे लास्टचा झेंडा असतो. लास्टचा झेंडा असतो पण तो ओळख दिसत नाही झेंडा. तुम्ही बघू शकता जो माणूस बसायला लागत असेल तो बोलतो मला नाही चालवत. त्या हाती उमंग पाटील द्यायचं. उमंग पाटील बरोबर असणार. असा हा उमंग पाटील आहे. याची ओळख आहे. 27 वर्षाचा अनुभव आहे. चांगला अनुभव आहे उमंग पाटीलला. 27 उमंग पाटील 27 ना. 10 वर्ष असं काय ते 10-15 वर्षाचा चांगला अनुभव आहे. काय वर्षी का काय बोलशील तू. काय ना काय आम्ही आता पोहोचलेलो बघू शकतात. चला मॅगी हो चला शिर्डीला. आता आमची मंजिल जवळ आलेली आहे. आणि मला मॅगी घरी गेल्यावर पिक्चर बघायला नेणार आहे. तिने असं मला वादा केलाय. मला आम्ही हे व्हिडिओ म्हणून मुद्दाम काढले. नंतर बिना वादा मूर्खा नको म्हणून मी तुम्हाला सांगतो. मॅगी मला येणार पिक्चर बघायला. तो पण झुकली मला साला 2 बघायला येणार आहे. बरोबर ना. हो. हां चला मग भेटूया आपण. थोडीच आपली 200 मीटर जे आपली वस्ती आहे लांब आहे. सो आपण पोचूया फायनली पोचूया. फायनली शिर्डीत उद्या दाखवणार आहे. वाडेकर संघ जय जयशिव वाडेकर संघ उद्या शिर्डीत दाखवणार आहे. आणि जय जयशिव वाडेकर बी मधले हे जिग्नेश हे मोठे रट्टे मारणार आहेत. जिग्नेश पाटील गेला चॉकलेट कुठा आणि उमंग पाटीलचा चॉकलेट गेलेला आहे बघा. थंडी वाजते का.
मारायचं तुम्ही हे घे ना
डान्सर